ऍसिड आणि अल्कोहोल. ऍसिड आणि अल्कोहोल. ठीक आहे. पुढे आता सांगू का, झालंय तुमच्या लक्षात आहे ना एस्टरिफिकेशन? येस सर, झालंय. पुढे गोल्डन की पॉइंट्स. रिएक्टिव्हिटी फॉर एस्टरिफिकेशन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्टेरिक. बोला. स्टेरिक इंटरेस्ट ना. आता तुम्हीच मला आता सांगितलं की एक ऍसिड असतो आणि दुसरा काय असतो, अल्कोहोल. तर मी समजा घेतला असा अल्कोहोल हा, ठीक आहे, आणि इथं एक ऍसिड वापरला. आणि जर मी असा अल्कोहोल घेतला, हा कोणता अल्कोहोल आहे पहिला? टर्शरी. हा कोणता आहे? प्रायमरी. मग आणि ऍसिड बरोबर रिएक्शन केली तर कोणती रिएक्शन फास्ट होणार? टर्शरीची का प्रायमरीची फास्ट होईल? टर्शरीला इथं 3 काय असतात? CH3. इथे एकच CH3 ना, 2 हायड्रोजन आहे. हायड्रोजन मुळे क्राउडिंग वाढतं का CH3 मुळे? CH3. रिएक्टिव्हिटी कोणाची जास्त? प्रायमरी. ओके, देन रिएक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल इफ ऍसिड इज सेम. तर ते झालं ना, आता सांगितलं. ठीक आहे, पुढं आता हे तुमच्या समोर 4 स्ट्रक्चर आहे. इथं तुम्हाला दिसतं ऍसिडला फक्त काय जोडलं? हायड्रोजन. इथं काय जोडलं? CH3. इथं 2 CH3 जोडले आणि इथं किती जोडले? 3. सगळ्यात फास्ट रिएक्शन कोण देणार? फर्स्ट हायड्रोजन, मग CH3, मग 2 CH3 आणि मग 3 CH3. कारण शेवटच्या स्ट्रक्चर मध्ये काय जास्त आहे? स्टेरिक हिंड्रन्स म्हणजेच क्राउडिंग. आणि त्यामुळे रिएक्टिव्हिटी कशी झाली? कमी. समजलं एवढं? बोला बोला, येस नो? येस सर. 2 मिनिटं. नेक्स्ट. रिएक्शन विथ दिस ऍसिटिलीन. आता तुम्ही जर असा विचार करत असाल की आता सगळ्या रिएक्शन आम्हाला पाठ करायचे आहे, तर इथून पुढे खूप रिएक्शन येतील, पाठ तर होणारच नाही. मग आपण आपलं बेसिक वापरायचं. सो ऍसिटिलीनचा हायड्रोजन म्हणजे समजा इथं लिहिलं कार्बनला 3 बॉन्ड, त्याचा हायड्रोजन आहे, इथे एक हायड्रोजन आहे, आणि त्याच्याबरोबर आपण वापरला अल्कोहोल. अल्कोहोलला समजा असं लिहिलं OH आणि त्याला जॉईंट काय इकडं CH3. ठीक आहे. काय वाटतं इथं रिएक्शन काय होऊ शकते? प्लस मायनस जर आपण कन्सिडर केलं तर कोणाची रिएक्शन होणार आणि कशी होणार? ते तुम्ही मला सांगा. प्रॉडक्ट कसा आला असेल? इथं OCH3, इथं OCH3, हा कुठून आला? या दोघांपैकी अल्कोहोल पासून आला ना. इथं 2 काय दिले तुम्हाला? CH3O. त्याच्यानंतर इथं 2 कार्बन आहे आणि 2 कार्बन वरती ही रिएक्शन झाली. ठीक आहे, एक काम करा, ही रिएक्शन सोडून द्या आता सध्या. त्याचं बेसिक दिलेलं नाही त्यामुळे तुम्हाला ते समजणार नाही. आता ही समजेल बघा. आपण कार्बोनिल कंपाऊंडची रिएक्शन कोणाबरोबर करतो? अल्कोहोल बरोबर. सध्या इथलं काहीच बघू नका, आपण साईडला करून बघू आधी. अल्डिहाइडचं स्ट्रक्चर काय असतं? CH3 C डबल बॉन्ड OH. याच्यातलं प्लस मायनस सांगा बरं. कार्बन पॉझिटिव्ह, ऑक्सिजन निगेटिव्ह. ऑक्सिजन निगेटिव्ह. आता त्याची रिएक्शन कोणाबरोबर केली? अल्कोहोल. अल्कोहोल मध्ये ROH. ऑक्सिजन वरती काय असतात? लोन पेअर. लोन पेअरचा अटॅक कुठं होणार? कार्बन पॉझिटिव्ह. कार्बन. बॉन्ड बिकम्स चार्ज. तुम्ही जर नीट बघितलं तर किती वेळा अल्कोहोल दिलाय? 2दा, बरोबर ना. मग तुमच्याकडे अजून एक इथं वरती अल्कोहोल लिहून घेतो मी सध्या.
आता चार्ज बिकम्स काय होणार, सॉरी बॉन्ड बिकम्स चार्ज. चार्ज कोणता असतो, निगेटिव्ह, मग निगेटिव्हचा अटॅक कुठं होणार, पॉझिटिव्ह. मग मला सांगा अल्कोहोल मध्ये पॉझिटिव्ह कोण आहे, आर, ओ, एच का आर, थोडक्यात आर. आर. बॉन्ड तुटला तर आर वर चार्ज पॉझिटिव्ह तो, म्हणजे याचा अटॅक इथं होणार. सो काय काय झालं बघा, CH3 ला जॉईंट आहे कार्बन, कार्बनला हायड्रोजन, आणि कार्बनला खाली कोणता ग्रुप आहे, OR, आणि वरती कोणता आहे, O ऑलरेडी होता, आणि नवीन कोणता अटॅच झाला, R. म्हणजे एकाच कार्बनला दोन कोणते ग्रुप आले, OR. OR. ठीक आहे, समजलं का परत सांगू, परत सांगा सर. परत सांगा सर. 2 मिनिट थांबा मग. एक मी अल्डिहाइड काढतो इथं. ठीक आहे, हा मी घेतला इथला अल्डिहाइड, तिथं आर येतं, इथं पण आर असू सर. अल्कोहोल किती वेळा घेतलाय, 2दा. पहिल्यांदा इथं लिहिला, आणि दुसऱ्यांदा वरती लिहितो, फक्त मी अल्कोहोलला ब्रेक करतो. त्याच्यातला आर काय असतो, पॉझिटिव्ह, आणि OH काय असतो, निगेटिव्ह. चला, अटॅक कुठं होणार, इथं डेल्टा मायनस, ऑक्सिजन वरती डेल्टा काय आला, प्लस. निगेटिव्हचा अटॅक कुठं, पॉझिटिव्ह. बॉन्डचा काय होणार, बोला, चार्ज. निगेटिव्ह चार्ज कोणावर अटॅक करणार, पॉझिटिव्ह वरती. मग काय झालं, आर ला इथं H तसाच, नवीन कोणता ग्रुप ऍड केला इथं, OR, आणि वरती तुमच्याकडे ऑक्सिजन होता त्याला तुम्ही काय जोडला, R, आणि इथला H आणि वरचा OH, म्हणजे मायनस काय झालं, वॉटर. तर हे स्ट्रक्चर आलेलं आहे, हेच स्ट्रक्चर त्यांनी असं दाखवले, फक्त आर ला, सॉरी त्यांनी असं दाखवले, कार्बन आहे, कार्बनला माग आर आहे बघा, हा सेंटरचा कार्बन, त्याला आर, त्याला इथं जोडलाय H, आणि बाकी मग एकाच कार्बनला दोन कोणते ग्रुप आले, OR. आता समजलं का, समजलं सर. सर लिहून घेऊ का. येस. तर हे तिन्ही रिएक्शन लगेच कळतील बघा इथं, हे तर क्लिअर आहे. मग आता मला सांगा फक्त याचं स्ट्रक्चर कसं आहे, THO, R, C डबल बॉन्ड OH. मग आता मी H ची जागा कोणाला दिली, R ला, तर फक्त एक चेंज झाला, बाकी सगळं सेम, फक्त H चा काय झाला इथं, R. हे समजलं का सांगा, येस सर. Yes, sir. म्हणजे काही फरक नाही पडला, अल्डिहाइड असल्यामुळं एक H भेटला, आणि कीटोन मुळे तिथं R आला, बस एवढाच फरक. आणि जर तुम्ही इथं बघितलं या ठिकाणी, ही रिएक्शन आपण करून बघू, आपल्याला जमती का, तुम्ही मला सांगा मी कसं करू. आता याचं स्ट्रक्चर कसं काढू, CH3 C डबल बॉन्ड OH. बाकीचे बोला लवकर लवकर, खाली काय लिहू आता इथं, याच्या खाली, हा बोल, CH3 OH. ऑक्सिजन वर डेल्टा, नेगेटिव्ह. कार्बन वर Negative. डेल्टा, पॉझिटिव्ह. Positive. लोन पेअरचा अटॅक करायच्या आधी वरती काय काढायचं, CH3 OH ला स्प्लिट करा, त्याच्यातला पॉझिटिव्ह कोण आहे, CH3. आणि निगेटिव्ह कोण आहे, OH. CH. सो लोन पेअरचा अटॅक कार्बन वर, कार्बन दॅट बॉन्ड बिकम्स Charge. चार्ज, आणि चार्ज कोणाला जाणार, CH3. 3. ठीक आहे, मग काय झालं, CH3 अटॅच टू कार्बन अटॅच टू हायड्रोजन, खाली काय आला, OH, आणि वरती ऑक्सिजनला काय जॉईन झाला, सॉरी खाली आला OH, इथं काय आला, CH3, आणि वरती पण काय आला, CH3. एकाच कार्बनला 2 OCH3 दिसतंय इथं तुम्हाला. तुमचं आन्सर आलं करेक्ट. समजलं, येस सर.
तो पार्ट नाही करायचं, प्लस मायनस कळतं, प्लस मायनस अटॅक करायचं, आन्सर येतं. फक्त प्रॅक्टिस झाली पाहिजे तुमची. मग तुम्हाला मॅथ सारखं वाटेल ऑर्गॅनिक असं. ठीक आहे. रिएक्शन विथ द ग्रिग्नार्ड रिएजंट. कोणाची रिएक्शन? चॅप्टरचं नाव काय? अल्कोहोल फिनॉल. त्याच्यातलं कोणतं चाललंय? अल्कोहोल. अल्कोहोल. अच्छा, आता ही रिएक्शन झाली ती झाली, पण आपल्याला नाही समजली. समजा आपण साईडला करून बघू. आर एमजी एक्स आणि दुसरा अल्कोहोल ROH. चला जोडा, काहीतरी एकमेकांना जोडा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगा. ROH मध्ये पॉझिटिव्ह कोण आहे? आर. आर. आर इथं लिहिलं समजा डेल्टा प्लस, बाकी हा डेल्टा काय झाला? मायनस. खाली प्लस मायनस बोला. आर मायनस. आर मायनस. आणि MgX प्लस. MG पॉझिटिव्ह. आता कोणी पण सांगू शकतं की प्लसला काय जोडायचं? मायनस. हा याला जोडला, बाकी दुसरा OH कोणाला जोडणार? MG. ओके, सो प्रॉडक्ट काय भेटणार तुमचा? R अटॅच टू R प्लस MG विच इज अटॅच टू OH आणि खाली कोणता आला? X. बघू आपलं बरोबर आहे का? बघा बरं. बरोबर आहे? बरोबर आहे सर. येस. बरोबर आहे. हा, फक्त आपण काय केलं, त्यांनी इथं H घेतला होता आणि R घेतला, म्हणजे ऍक्च्युली बरोबर आहे, आपलं आन्सर सेमच आहे. देन नेक्स्ट पुढं. आता आपण काय बघत होतो? अल्कोहोलचा ROH. तर आपण सगळ्या रिएक्शन कोणत्या बॉन्डच्या बघितल्या? OH. आता कोणत्या बॉन्डच्या बघायच्या आपल्याला? RO म्हणजे कार्बन. कार्बन आणि ऑक्सिजन तसंच लिहिले बघा आता. सो आता आपलं लक्ष काय? कार्बन ऑक्सिजन बॉन्डवर असणार. ठीक आहे. सो इथे त्यांनी दिले बेसिक नेचर. बेसिक बेस म्हणजे काय देतो? अजिबात नाही, 10वीची डेफिनेशन आहे. बेस म्हणजे काय? बरं ऍसिड म्हणजे काय? काय देतो? H प्लस आणि खाली तयार होतो कॉन्जुगेट बेस. तो कसा असला पाहिजे? स्टेबल. स्टेबल कोणत्या इफेक्ट मुळे होतो? मायनस आहे आणि मायनस आहे. बेस बेस काय देतो? निगेटिव्ह चार्ज. दिल्यानंतर खाली तयार काय होतं? कॉन्जुगेट. ते कसं असलं पाहिजे? स्टेबल. स्टेबल कशाने होणार? प्लस आय आणि प्लस आर. ओके, सो हे लक्षात ठेवा. बेस काय देतो? निगेटिव्ह. ते OH देतो ते चुकीचं आहे, ते तसं लिहायचं नाही. ते 10वी पर्यंत बरोबर होतं. बरं, इथं निगेटिव्ह देणारा कोण आहे प्रत्येक ठिकाणी? OH. कारण ऑक्सिजन वरती काय असते? लोन पेअर. मग मला सांगा, हा दिलेला कंपाऊंड टर्शरी आहे, हा कोणता आहे? सेकंडरी. हा कोणता? प्रायमरी. आणि हा कोणता आहे? मिथाईल. सगळ्यात जास्त प्लस इफेक्ट कुठं असतो? मिथाईल मध्ये का टर्शरी मध्ये? टर्शरी. तो टर्शरी सगळ्यात स्ट्रॉंग बेस. हा बरोबर. देन सेकंडरी, देन प्रायमरी आणि फायनली कोणता? मिथाईल. समजलं का नाही? समजलं सर. ओके, येस. देन पुढे असं रिएक्शन विथ द हॅलोजन ऍसिड. एक एक शब्द महत्वाचा असतं, सगळं समजून घ्यायचं. रिएक्शन विथ हॅलोजन ऍसिड. हॅलोजन ऍसिडचं स्ट्रक्चर काय असतं? आता नावातच आहे ना, हॅलोजन असणार आहे. हॅलोजनला सिम्बॉल काय असतो? X. आणि ऍसिड काय देतो? H. So it becomes HX. So HX म्हणजेच काय? हॅलोजन ऍसिड, किंवा त्याला शॉर्टकट मध्ये काय म्हणणार? हॅलो ऍसिड. हे सगळं लिहून घ्यायचं मध्ये मध्ये, मी जे काय सांगतोय ते सगळं. So परत एकदा, HX म्हणजे हॅलो काय झालं? ऍसिड. मग जर कोणी विचारलं हा काय रिएक्शन देणार? साधी गोष्ट आहे, रिव्हर्सिबल एरो काढायचे. ऍसिड काय देतो?
H प्लस. खाली काय उरला X मायनस. X मायनसला काय म्हणणार कॉन्जुगेट बेस. तो कसा असला पाहिजे स्टेबल. टेबल. ओके. सो एवढं लक्षात ठेवा. मग आता हॅलोजन ऍसिडची रिॲक्शन कोणाबरोबर केली अल्कोहोल. तर आता चला इथं करून बघू. RCH2OH प्लस HX. आता काही जण काय करतात ते पुस्तकातलं बघतात आणि इथं शॉर्टकट मारतात. इथून ते लगेच बाहेर काय काढणार वॉटर आणि मग त्यांचा प्रॉडक्ट काय येणार RCH2 आणि त्याला जॉईंट काय झाला X. पण मग एवढं कशाला करायचं शॉर्टकट नाही करायचं आपण समजून घेऊ ना. RCH2OH प्लस HX. चला बोला प्लस मायनस बोला HX मध्ये. हायड्रोजन पॉझिटिव्ह एक्स निगेटिव्ह. इकडं तुम्हाला निगेटिव्ह कोण दिसतंय सध्या OH आणि ऑक्सिजनची त्याच्यातली लोन पेअर. लोन पेअरचा अटॅक कुठं होणार कार्बन. कोणता कार्बन हायड्रोजन सर हायड्रोजन. येस. आणि X इज अ गुड काय लिव्हिंग Living ग्रुप. लिव्हिंग ग्रुप. जो हा गेला बाहेर. लिव्हिंगचं स्पेलिंग काय LDAVING. LIVING बरोबर ना. नाही. LDAVING. LDAVING. बरोबर ठीक आहे. सो X बाहेर गेला पुढे काय झालं RCH2OH होताच पण त्याला अजून जॉईन काय झाला H. ऑक्सिजनचे 3 बॉन्ड प्लस झाले म्हणून चार्ज पण काय येतो प्लस. ठीक आहे. तोपर्यंत रिकामं कोण फिरते आपल्या सोल्युशन मध्ये आता X मायनस. ठीक आहे. पुढे आता वॉटर हे स्टेबल स्ट्रक्चर असतं मग ते तिथं राहत नाही. सो वॉटर इथून बाहेर गेला मग RCH2 कार्बनला 3 बॉन्ड असताना चार्ज कोणता येतो त्याच्यावर पॉझिटिव्ह. साइडला इथं लिहून देतो आपल्याला साइड प्रॉडक्ट कोणता भेटला वॉटर. मग X चा अटॅक कुठं होणार निगेटिव्हचा पॉझिटिव्ह. सो RCH2 तयार झाला X. सो दिस इज युअर फायनल आन्सर जे इथं तुम्हाला दिसतंय साइड प्रॉडक्ट कोणतं वॉटर. हे झालं मेकॅनिझम. याला म्हणतात मेकॅनिझम. आणि मग शॉर्टकट कसा असतो तुम्हाला जो शिकवला जातो JEE नीटला तर असं दाखवतात OH कोणाबरोबर जातो H. मग तुम्ही काय म्हणणार लगेच लॉस कसला झाला वॉटरचा. याचा रोल काय डिहायड्रेशन. आता तुम्ही तुमचं ठरवा तुम्हाला असं लक्षात ठेवायचं का समजून घ्यायचं. बोला काय करणार प्लस दुसरा काय होता HX. ओके चलो परत एकदा X डेल्टा मायनस हायड्रोजन काय डेल्टा प्लस. निगेटिव्हचा अटॅक कुठं होणार हायड्रोजन आणि बाहेर कोण गेला X. आपण असं लिहू शकतो की पहिल्या स्टेप मध्ये मायनस काय झाला X. नंतर R अटॅच टू CH2 अटॅच टू O. O ला ऑलरेडी एक हायड्रोजन आहे आणि दुसरा जॉईंट झाला. ऑक्सिजनचे बॉन्ड असतात 2 पण सध्या झाले 3 मग बॉन्ड प्लस झाले म्हणून साइन पण काय येतं प्लस. ठीक आहे. देन वॉटर एक स्टेबल स्ट्रक्चर आहे मग ते जॉईंट नाही राहणार कोणाला. सो हा बॉन्ड काय होणार ब्रेक. सो मायनस काय झाला इथून H2. हा मग R ला CH2. आता बघा बरं कार्बनला किती बॉन्ड आहे सध्या 3. कार्बन विथ 3 बॉन्ड काय असतो कार्बोकॅटायन. ठीक आहे. हा एक तयार झाला. अजून तुमच्याकडे सध्या सोल्युशन मध्ये कोण आहे X मायनस. साइड प्रॉडक्ट काय भेटलाय H2. सो मायनस चा अटॅक कुठं होणार प्लस आणि मग काय भेटला RCH2 आणि त्याला जॉईंट काय झाला X आणि साइड प्रॉडक्ट काय वॉटर. दिस इज अवर अल्किल हॅलाइड. समजलं आता Yes, sir. Yes, sir. ओके नेक्स्ट. बघा एवढीशी रिॲक्शन आहे. हा मेन राहिलं ना सगळ्यात कॅटलिस्ट कोणता आहे ZnCl2 हीट.
स्टार करा, स्टार रिॲक्शनला. खूप इम्पॉर्टंट आहे कोणासाठी? बोर्ड, 12वी बोर्डला त्यांची आवडती रिॲक्शन खूप वेळ विचारतात. देन आपण जो मी मगाशी HX घेतला होता त्याच्यात X म्हणजे काय काय असतो? क्लोरीन क्लोरीन क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. म्हणूनच विचारलं तुम्हाला. फ्लोरीनच्या रिॲक्शन होत नाही. अख्ख्या सिलेबस मध्ये एक रिॲक्शन आहे. कोणता बॉन्ड बनवायची? CF बॉन्ड. या चॅप्टर मध्ये पुढे येणार आहे ती. सो ज्यावेळेस तुम्हाला रिॲक्शन करायच्या म्हणणार त्यावेळेस तुम्ही फक्त कोणाच्या करणार? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीनच्या. ठीक आहे. बरं, मग आता इथं काय दिले त्यांनी की मग तिघांमध्ये रिॲक्टिव्ह कोण आहे सगळ्यात जास्त? आयोडीन, ब्रोमीन आणि क्लोरीन. पण कधी नुसता क्लोरीन ब्रोमीन नाही, त्याला काय जोडलंय प्रत्येक ठिकाणी? हायड्रोजन. हे तुम्हाला माहिती ना, हायड्रोजनची साईज समजा एवढी आहे. हे 3 हायड्रोजन काढले मी, आणि जर मला त्याला जोडायचं आहे आयोडीन किंवा क्लोरीन, क्लोरीन एवढा आहे. हा खालचा कोणता असणार आहे? ब्रोमीन. आणि हा काय झाला? आयोडीन. मग आयोडीनचा बॉन्ड मोठा. मागच विचारलं होतं कोणता बॉन्ड लवकर ब्रेक होतो, छोटा की मोठा? मोठा. तो बॉन्ड लवकर ब्रेक होतो, त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त, म्हणून पहिला रिॲक्टिव्ह कोण आहे? आयोडीन, देन ब्रोमीन. ब्रोमीन, and then क्लोरीन. क्लोरीन खूप जास्त रिॲक्टिव्ह आहे, त्याचं ते बेसिक नेचर आहे. तिथं हे कारण नाही त्याची साईज मोठी का छोटी. ठीक आहे. त्यामुळे फ्लोरीनच्या रिॲक्शन जास्त होत नाही. चला पुढं. कोणता रिएजंट बघितला सध्या आपण? ZnCl2. कशाचं काय बनवलं? अल्कोहोलचं काय बनवलं त्यांनी? अल्किलाइड. म्हणजे ROH चा तयार काय झाला? RX. कळलं एवढं या रिएजंटचं काम? येस सर. चला आता आपल्याला, अच्छा ते बघून झालेच ना आपण. हे झाले ना आपले PCl3, PCl5, Cl2. येस सर. चला एका शब्दात रोल सांगा तिघांचा. तिघ पण काय ऍड करतात? तुम्हाला तिघांमध्ये काय कॉमन दिसतंय? क्लोरीन. हा, मग क्लोरीन काय म्हणे ना, मग तो काय करणार? क्लोरिनेशन. कोणाचं? तुमचं का माझं का OH-चं? OH कुठं कुठं असतो? कोणता फंक्शनल ग्रुप आहे हा? अल्कोहोल. कुठं असतो तो? ऍसिड. तो OH ऑफ अल्कोहोल और ऍसिडचा जो OH आहे त्या सगळ्यांचं काय करतो तो? क्लोरिनेशन करतो. चला मी काही पण शिकवेल तुम्हाला, तुम्ही एकदा चेक करून बघा बरोबर आहे का नाही मी सांगितलेलं. OH चा काय झाला? Cl. OH चा अगेन काय झाला? Cl. इथल्या OH चा पण काय झाला? Cl. म्हणजे आपल्याला कळतं की तिघांचा रोल काय एका शब्दात? क्लोरिनेशन. कळलं ना? येस सर. येस सर. बरं, आणि कसं लक्षात ठेवायला लावलं तुम्हाला? ज्या ठिकाणी तुम्ही अल्कोहोल घेतला आणि जर वापरला PCl3, त्या 3 वरून काय लक्षात ठेवायला लावलं होतं? अल्कोहोल किती वेळा वापरायचा? 3 टाइम्स. सो R काय भेटणार? Cl प्लस. आता खाली काय उरला? P उरला, आणि आपल्याकडे हायड्रोजन 3 आहे, ऑक्सिजन 3 आहे, म्हणजे तयार काय होणार? H3PO3. समजलं का नाही? येस सर. येस सर. परत एकदा, आता मी अल्कोहोल वापरला पण आता PCl3 नाही वापरत, काय वापरतोय? PCl5. सो बघा RCl आला. आता मी काही तो 3 वेळा घेतलेला नाही, म्हणजे मला एक कळलं मी R वापरला आणि इकडचा एक क्लोरीन वापरला. मग खाली काय उरलं? ऑक्सिजन, हायड्रोजन, फॉस्फरस आणि किती क्लोरीन उरले? 4. हा, म्हणजे आता काय तयार होणार? एक RCl, दुसरा SCl, आणि मग खाली काय उरलं आता? PO
Cl3. समजलं का? स्प्लिट करून दाखवते. समजलं सर. समजलं सर. ठीक आहे. आणि SOCl2 दोन गॅस कोणते देतो? SO2 आणि HCl. याच्यातला बेस्ट कोणता तिघांपैकी? PCl3 का PCl5 का SOCl2? SOCl2, कारण यांच्या बरोबर पण तुम्हाला प्रॉडक्ट भेटतात. म्हणजे पुढची स्टेप काय असती? त्या सगळ्यांना परत काय करायचं तुम्हाला? सेपरेट. पण इथं सेपरेट करायची गरज नाही. हे दोन्ही गॅस हे डायरेक्ट बाहेर जाऊ शकतात. सो बेस्ट मेथड कोणती? SOCl2. चला पुढे आता काय दिलंय? अल्कोहोलची रिॲक्शन कोणाबरोबर? अमोनिया. आता नीट बघा, ते तिथं ते सोडून फक्त एवढं लक्षात द्या की आपण एक अल्कोहोल घेतला, दुसरा घेतला अमोनिया. अमोनिया कसा असतो? NH3. ठीक आहे. अल्कोहोल हा ऍसिड आहे का बेस आहे? बोला. ऍसिड. ऍसिड. ठीक आहे. आणि अमोनिया? बेस. ठीक. मग आता अमोनिया काय देणार? हायड्रोजन का निगेटिव्ह चार्ज? नेगेटिव्ह चार्ज. बरं. मग आता हे दोन तुमच्या समोर आहे, तर मला सांगा हे कसं तयार होऊ शकतं बाबा? R ला NH2 कसं काय जॉईन करायचं? तुम्ही आता मला म्हटले अल्कोहोल काय असतो? ऍसिड. ऍसिड काय देणार? H+. मग त्याने H+ दिला की खालचा त्याला पिकअप करेल. चला करून बघू, जे होईल ते होईल. ROH प्लस अमोनिया NH3. मग आता हा ROH मध्ये हा नायट्रोजनचा निगेटिव्ह चार्ज कोणाला घेणार? हायड्रोजन. सो इथं काय राहिला? RO, आणि O वर कोणता निगेटिव्ह चार्ज आला, आणि NH3 चा काय झाला? NH4. सो नायट्रोजनचे 4 बॉन्ड, म्हणजे चार्ज कोणता आला त्याच्यावरती? पॉझिटिव्ह. बरोबर आहे. पण इथं पुढं काय होईल असं दिसत नाही. आता याचा अटॅक इथं करून काय होणार आहे का? नाही होणार. मग ही रिॲक्शन होत नाही म्हणून आपण काय वापरतो? कॅटलिस्ट. हा जो कॅटलिस्ट याचा रोल काय? डिहायड्रेटिंग एजंट. आता बघा, तुमच्याकडे आहे अल्कोहोल, देन तुमच्याकडे आहे अमोनिया. जसं मी त्याला स्प्लिट करून लिहितो. आपल्याला आता क्लिअर आहे, आपलं विजन क्लिअर आहे की आपल्याला याच्यातून बाहेर काय काढायचंय? वॉटर. मग वॉटर बाहेर गेला की R जो आहे त्याच्यावर चार्ज कोणता येणार? पॉझिटिव्ह. किंवा R मुळे तुमचं कन्फ्युजन होत असेल तर आपण R च्या ठिकाणी काय लिहू? समजा CH3. ओके, हा बॉन्ड तुटला. मग कार्बनला 3 बॉन्ड असताना चार्ज काय असतो त्याच्यावर? पॉझिटिव्ह. मग लोन पेअरचा अटॅक इकडे होणार. मग राहिलं काय? CH3 आहे तसाच, त्याला जॉईन काय झाला? NH2. आणि साइड प्रोडक्ट काय भेटला? वॉटर. का भेटला? वॉटरचं रिमोल म्हणजे कोणती रिॲक्शन? आणि हा रिएजंटचा रोल काय? डिहायड्रेटिंग एजंट. ओके. एजंट आतापर्यंत कोणता बघितला तुम्ही? आता बघितलेला कोणता? Al2O3 ऍट दिस टेम्परेचर. दुसरा कोणता असतो? कॉन्सन्ट्रेटेड. H2SO4. ओके, अजून बरेचसे असतात, ऍड होत जातील. आता बघू पुढे. नेक्स्ट, रिॲक्शन इन्व्हॉल्विंग कम्प्लीट मॉलिक्यूल ऑफ अल्कोहोल. आता आपला एक होता OH बॉन्ड. अल्कोहोल मधला OH बॉन्डची रिॲक्शन बघितली. त्याच्या आधी कोणता बॉन्ड असतो? CO. त्याच्या झाल्या. आता पूर्ण अल्कोहोलच्या रिॲक्शन बघायच्या. समजलं काय चाललंय ते? चॅप्टरचं नाव अल्कोहोल, फिनॉल, काय इथर. आणि नीटच्या सिलेबसच्या नुसार नाव काय? ऑक्सिजन कंटेनिंग कंपाऊंड. त्याच्यामध्ये बरेचसे चॅप्टर्स आहे. त्याच्यातलं सध्या एक बघा, अल्कोहोल, फिनॉल, इथर. त्याच्यातलं सध्या कोणतं चाललंय? अल्कोहोल. अल्कोहोलचे 2 टाईपच्या रिॲक्शन. एक आहे हा बॉन्ड. चॅप्टरच्या सुरुवातीला हा बॉन्ड झाला, त्याच्यानंतर आता हा बॉन्ड झाला.
मग आता ते कोणती रिएक्शन देणार आपल्याला, ज्याच्यामध्ये पूर्ण काय आला, अल्कोहोल. याच्या आता बघायचे रिएक्शन. बघा चला. फर्स्ट पहिलीच रिएक्शन अगेन कोणती आहे, डिहायड्रेशन. आणि बघा बरं, आताच सांगितलं होतं याचं काम काय, डिहायड्रेशन, आणि याचं पण काम काय, डिहायड्रेशन. ओके, इथं काय वापरलंय, अल्कोहोल. इथं पण काय वापरलंय, अल्कोहोल. मग आता अल्कोहोलच वापरलंय, दोन्ही पण डिहायड्रेटिंग आहे, पण पुढे त्यांनी टेम्परेचर दिलेलं आहे. पहिल्यांदा जर तुम्ही स्ट्रेसोफर वापरला आणि टेम्परेचर थोडं कमी ठेवलं तर तुम्हाला विल्यमसन सिंथेसिस नुसार काय भेटतो, त्याचं नावच ठेवलं होतं आपण, विल्यमसन्स कोणतं सिंथेसिस असतंय, इथर. इथर सिंथेसिस, बरोबर. आणि इथं काय झालं, इलिमिनेशन झालेलं आहे. खाली गेलं, टेम्परेचर जास्त ठेवलं, अगेन इथं इथर भेटतो आणि इथं परत डबल बॉन्ड भेटतो. हे सांगायचं काय, थोडं नीट ऑब्झर्व केलं तर टेम्परेचर कमी असेल तर काय भेटतो, इथर, आणि टेम्परेचर वाढवल्यानंतर अल्किन भेटतो. हा एक कॉमन पॅटर्न आहे कशामध्ये, अल्कोहोलच्या इलिमिनेशन मध्ये. चला आता करून बघू कसं आलं असेल ते. अल्कोहोल आहे, एक साधा कॉमन सेन्स आहे बघा, की हा अल्कोहोल आहे आणि याच्यापासून हे तयार होऊ शकतं का जर एकच वापरला तर, येस नो, समजलं नाही का. माझा प्रश्न असा आहे की तुमच्याकडे C2H5OH आहे आणि त्याच्यापासून हा तयार होईल का जर मी एकच अल्कोहोल वापरला तर, नाही सर. नाही होणार ना, कारण साधी गोष्ट, इथं किती C2H5 आहे, 2. 2 मिनिट. म्हणून आपल्याला हा किती वेळा घ्यायला लागेल, 2 टाइम्स. 2 टाइम. चला आपण करून बघू. C2H5OH किती वेळा घेतला, 2दा. बाकी आता काय टेन्शन नाही आपल्याला, कारण आपल्याला माहिती आहे आपण कोणती रिएक्शन करतोय, डिहायड्रेशन. याच्यातून मी लॉस कसला करणार, वॉटर. वॉटर. मग हा ऑक्सिजन कोणाला जॉईन झाला, इकडं. मग स्ट्रक्चर कसं आलं, C2H5, सेंटरला O, आणि परत पुढे काय आलं, C2H5. कंपाऊंड फंक्शनल कोणता, इथर. पहिलं समजलं का सांगा आता. येस सर. बरं, दुसरा. आता दुसऱ्या केस मध्ये परत एकदा अल्कोहोल लिहू. हे लिहायची गरज नाही ना, क्लिअर करू का, येस सर. ठीक आहे. आता हा बघा, C2H5 चं स्ट्रक्चर काढायचं झालं तर नीट काढू. किती कार्बन आहेत, 2 कार्बन, म्हणजे CH3 CH2OH. चेक करा बरं, फॉर्म्युला मॅच होतोय का C2H5OH, येस नो. येस सर. येस सर. हा, आता याच्यातून लॉस करायचा वॉटरचा. तर आता बघा, आपण ते रिएक्शन मेकॅनिझम सेकंड मध्ये बघितलेला विषय चाललाय. इलिमिनेशन रिएक्शन मध्ये कोणतं इलिमिनेशन बघितलं होतं आपण, बीटा इलिमिनेशन. बीटा इलिमिनेशन. मग फंक्शनल ग्रुपच्या नंतरचा कार्बन अल्फा, त्याच्यानंतरचा कोणता असतो, बीटा. बीटा. परत एकदा 2 कार्बन काढा, याला 3 काय, हायड्रोजन, 1 जोडला OH आणि बाकी 2 जोडले हायड्रोजन. मला हे सांगा, हे समजलं का, हे कसं काढलं ते. येस सर. येस सर. OH चा कार्बन अल्फा, शेजारचा कार्बन बीटा. मग कोणता जातो, सिस वाला का ट्रान्स वाला जातो, बोला. म्हणजे हा OH आहे. आता तुम्ही वरचा कार्बन हायड्रोजन, हा कसा आहे, ट्रान्स. मग आता H बाहेर पडणार, हा बॉन्ड इथं आला आणि बाहेर गेला OH. म्हणजे कार्बन, त्याला 2 काय आपल्याकडं, हायड्रोजन, आणि शेजारचा कार्बन कशाने जोडला, डबल बॉन्डने, 2 आले हायड्रोजन. बघा स्ट्रक्चर तयार झालं. त्याला म्हणायचं इलिमिनेशन, आणि वरचं काय होतं, इथर फॉर्मेशन. क्लिअर आहे आता. येस सर. तुम्हाला एक कळलं असेल की इंटर मॉलिक्युलर रिमूव्हल ऑफ H2O जर केला तर तो काय फॉर्म करतो, इथर.
आणि जर तुम्ही इंट्रा म्हणजे एकाच मॉलिक्युल मधून वॉटर रिमूव्ह केला, आता इथं इंटर का म्हटले? इंटर म्हणजे कमीत कमी किती असतात? 2. 2. म्हणून आपण हे किती दोनदा घेतले होते, पण कोणाची रिएक्शन करत असताना? इथर. पण फक्त जर आपल्याला डबल बॉन्ड पाहिजे असेल तर आपण एकच घेतो, एकामध्ये काय होतं? इंट्रा. क्लिअर आहे सगळ्यांना? Yes, sir. ठीक आहे, नेक्स्ट पुढे जाऊ आता. रिएजंट लक्षात ठेवायचे. आता 2 झाले, डिहायड्रेटिंग झाले. आता इथं काय दिलंय? कॉपर 300 300 300. आणि परत एकदा आपण काय करतोय? डिहायड्रोजनेशन आहे. आणि मग असे काय होतं? Dehydration. डिहायड्रेशन म्हणजे मायनस H2O. H2O. आणि डिहायड्रोजनेशन म्हणजे मायनस काय झाला? H2. दोघांमध्ये फरक आहे. ठीक आहे, पुढे आता अल्कोहोल आहे. अल्कोहोल मधून आपण H2 रिमूव्ह करणार, तर करून बघू ना. CH3 सिंपल करून लिहितो मी. CH3 2 मिनिटं. कार्बन 2 आहे. चला, याच्यातून H2 जर काढला तर इथं तयार काय होणार? हा H2 बाहेर पडला. स्ट्रक्चर कसं येईल? कार्बन कार्बन हायड्रोजन हायड्रोजन, इथं आला हायड्रोजन आणि खाली आला O, आणि O ला अटॅच काय? हायड्रोजन. या कार्बनवर चार्ज कोणता? कार्बनला 3 बॉन्ड असताना काय येतो? Positive. पॉझिटिव्ह. सो हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला समजा. तेव्हा स्ट्रक्चर कसं आलं? कार्बनला सॉरी इकडं मिसिंग आहे ना, इकडं हा हायड्रोजन इकडे गेला म्हणजे कार्बनला इथं अटॅच काय झाला? शेजारच्या किती हायड्रोजन आले? 3. शेजारी आला C डबल बॉन्ड O आणि इथं H आला. सो हा अल्डिहाइड झाला. आणि बघा सेम स्ट्रक्चर आलंय का? Yes, sir. Yes, sir. एवढं करायची गरज नाही पेपरला, फक्त दाखवलं तुम्हाला. तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवा, प्रायमरी अल्कोहोलचा नेहमी काय होतो? अल्डिहाइड. सेकंडरी अल्कोहोलचा नेहमी काय होतो? कीटोन. आणि टर्शरी अल्कोहोलचा नेहमी होतो अल्कीन. परत सांगतो, प्रायमरी अल्कोहोलचा काय होतो? Aldehyde. सेकंडरी अल्कोहोलचा काय होतो? कीटोन. कीटोन कसं RC डबल. आणि टर्शरीचा काय होणार? Alkene. यस, भक्ती तुझा माईकचा आवाज जास्त येतोय. कळलंय? Yes, sir. हा, चला तुम्हाला किती लक्षात राहिलं बघू.